हिवाळा सुरू झाला की मार्केटमध्ये फ्रेश हिरवेगार मटार दिसायला लागतात। गरम गरम चहा आणि खुसखुशीत मटार करंजी करण्यासाठी वापरा फक्त हे 2 वेगळे पदार्थ। करंजी करताना अतिशय खुसखुशीत आणि मस्तच होणार तुमची करंजी। मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। मटार करंजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 4 कप हिरवे फ्रेश मटार, 1/4 टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट, चिमूटभर ओवा, 1 कप फ्रेश खोवलेलं नारळ, 2 टेबलस्पून बेसन, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 कप चाळून घेतलेला मैदा, 1 लिंबाचा रस, 1 कप बारीक रवा, 6 टेबलस्पून कडकडीत गरम तेल पीठ मळताना आणि तेल तळण्यासाठी, 1 टीस्पून साखर, चवीनुसार मीठ। एका पॅनमध्ये आता आपण हिरवे मटार टाकूया आणि त्यावर पाण्याचे झाकण ठेवून ह्याला 10 मिनिटं साधारण शिजवून घ्यायचं। वाटाणे असे कोरडेच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे करंजी करताना या सारणात कुठलेही पाणी नसेल। आता आपण मळण्यासाठी मैदा चाळून घेतलेला आहे, यावर आपण बारीक रवा टाकूया आणि बेसन टाकूया। रवा आणि बेसन ह्याचा कॉम्बिनेशननी ह्या करंज्या अतिशय खुसखुशीत आणि छान होतील। यावर आपण आता हळद टाकूया, लाल तिखट टाकूया, ओवा टाकूया आणि मीठ टाकूया आणि हे सगळं छान एकत्र करून घेऊया, मिक्स करून घेऊया। मधोमध असं बरोबर गोल करून यात आपण कडकडीत गरम केलेलं जे 6 टेबलस्पून तेल आहे ते टाकून घेऊया। तेल थोडं गार झालं की हे तेल आपण ह्या मैद्याला सगळीकडे रब करून घेऊया व्यवस्थित, म्हणजे हे मैदा, रवा आणि डाळीच्या पिठाचं कॉम्बिनेशन अतिशय रवाळ छान झालं पाहिजे। रवा आणि डाळीचं पीठ हे 2 वापरल्याने ह्या करंज्या अतिशय खुसखुशीत, खस्ता छान होतील। हे आहेत आपले 2 पदार्थ, हे करताना नक्की वापरा। छानपैकी सगळीकडे व्यवस्थित रब करून घ्यायचं, प्रत्येक कणाला हे लागलं पाहिजे आपलं गरम तेल। जर मैदा वापरायचा नसेल तर ह्या करंज्या तुम्ही गव्हाच्या पिठापासून पण बनवू शकता, मी तशाही तुम्हाला नक्की दाखवेल एकदा बनवून। सगळीकडे रब झालं की हळूहळू पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। छान रंग आलाय बघा तुम्ही, या सगळं आपण टाकल्यामुळे, लाल तिखट हळद टाकल्यामुळे मस्त रंग आलाय आपल्या पिठाला। हळूहळू आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आहे करंजीसाठी। हळूहळू पाणी टाकत मळत जायचं आणि घट्टसर पीठ मळायचं। छान आपलं पीठ मळून झालंय। आता ह्याला आपण कव्हर करून 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत आपण मटार आपले शिजलेत का चेक करूया। पाण्याचं झाकण काढून बघूया। अशा प्रकारे तुम्ही मटार शिजवा मटार करंजीसाठी, म्हणजे मटारही परफेक्ट शिजतील आणि सारण आपलं असं ओलं होणार नाही, खूप छान होईल। आपण थोडं दाबून बघूया, परफेक्टली शिजले आहेत आपले मटार, तुम्ही बघू शकता। आता हे थंड व्हायला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि साधारण कोमट असताना आपल्याला हे पावभाजीचा स्मॅशर असतो त्याच्या सहाय्याने आपण ह्याला स्मॅश करून घेऊया। हळूहळू या स्मॅशरने आपण स्मॅश करत जायचे आपले मटार, हिरवे वाटाणे, काहीही म्हणा, आपल्या सगळ्यांचा आवडता पदार्थ आणि थंडीत भरपूर मिळतो, म्हणून सगळे प्रकार ह्या वाटाण्यापासून, मटारपासून आपण करून बघायचे। तुम्हाला कुठला प्रकार आवडतो? मटार करंजी, पनीर मटर, मटार पराठा, मला नक्की सांगा। आता ह्यात आपण लिंबाचा रस टाकून घेऊया, मग ह्याच्यात मीठ टाकूया,
आणि साखर टाकूया. आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. यात आता आपण हिरवी मिरची, आलं, लसूणची जी पेस्ट बनवली, साधारण 1 टेबलस्पून पेस्ट आपण ह्याच्यात टाकतोय आणि ती सगळी मिक्स करून घेतोय. तुम्ही चमच्याच्या हाताच्या सहाय्याने कसंही मिक्स करा. खूपच छान रंग आलाय आपल्या वाटाण्यांचा. आता ह्यात आपण ओलं नारळ टाकूया. ओल्या नारळाने या करंज्याला खूप मस्त चव येते आणि खूप छान लागतात. फक्त ओलं नारळ केलं की हे जास्त दिवस टिकत नाही. ज्या दिवशी खायचे त्याच दिवशी बनवा. मस्तपैकी छान हे सगळं सारण आपण मिक्स करून घेऊया. या 2-3 टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. रवा आणि बेसन वापरा हे मटार करंजीचं पीठ करताना, आणि ओलं नारळ टाका ह्या सारणामध्ये, आणि मटर कोरडेच उकडून घ्या. जसं आपण पाण्याचं झाकण ठेवलं ना वरती तसं. याने हे बघा सारण आपलं अजिबात ओलसर झालेलं नाही, छान घट्टसर सारण आहे. म्हणजे आपल्या करंजीत व्यवस्थित भरलं जाईल आणि करंजी अगदी छान आपली तळली जाईल. छान व्यवस्थित मस्त झालं आपलं सारण, तुम्ही बघू शकता. आता आपण पीठ चेक करूया, आपलं मळलेलं पीठ कसं आहे. वा, मस्त झालंय. थोडंसं त्याला परत थोडंसं हलक्या हाताने फिरून मळून घेऊया. आणि याचे बारीक बारीक आपण गोळे करूया. आता एक एक गोळा पोळपाटावर घेऊन लाटून घेऊया. पातळ अशी आपल्याला पुरी लाटतो ना त्या आकाराचं लाटायचं आहे. पातळ अशी पुरीच लाटायची आहे ह्याची, जाड लाटायची नाही. मी दाखवते तेवढी पातळ तुम्ही लाटा, म्हणजे छान मस्त खुसखुशीत होतील आपल्या करंज्या. तुम्ही बघू शकता कुठलाही पिठाचा वापर आपण करत नाही आहोत लाटताना. आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे पीठ, त्यामुळे काही चिकटत नाही आहे आपल्या पोळपाटाला. साधारण एवढी पातळ आपल्याला लाटायची आहे. आता आपण ह्यात सारण भरूया. तुम्हाला आवडेल तसं छोट्या मोठ्या आकाराच्या करंज्या बनवा आणि त्या प्रमाणात तुम्ही सारण भरा. मी साधारण मध्यम आकाराच्या करंज्या बनवते आहे, त्यामुळे 2 चमचे आपण इथं सारण भरलेलं आहे. हे सारण भरून अशा प्रकारे आपण हे चंद्रकोरमध्ये हे अर्ध असं करून घ्यायचं आणि साईडच्या दोन्ही कडा सील करून घ्यायच्या आणि हळूहळू बोटाने दाबून ही सगळी करंजी सील करायची. आता आपलं करंजी कटर जे आहे त्याने ह्याला शेप देऊया. छान अशा आपल्याला आलेला आहे आपला शेप करंजीचा. मस्त करंजी झाली आहे. अशा प्रकारे सगळ्या करंज्या लाटून घ्यायच्या. अजून एक लाटूया आपण. करंजी कटरने काय होतं, असं काटेदार छान डिझाईन येते आपल्या करंज्यांना आणि छान दिसतं. मध्यम आकाराच्या केल्या तर या सारणात तुम्हाला 15 ते 18 करंज्या होतील. आणि जर ह्याच्यापेक्षा छोटं सारण तुम्ही भरलं आणि छोट्या करंज्या केल्या तर 30 करंज्या होतात या मापात. पण हेच माप वापरा, परफेक्ट माप आहे. परफेक्ट प्रमाणात तुमच्या मटर करंज्या मस्त होतील. आणि साईडला अशा प्रकारे फोल्ड करून सील करा, म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातील आणि व्यवस्थित होतील. तुम्ही बघू शकता कुठेही आपलं पीठ पोळपाटाला चिकटत नाही आहे. वा, मस्त झाल्यात. थंडीच्या सीझनमधलं मस्त बेत, गरम गरम चहा आणि खुसखुशीत करंज्या. कडकडीत तेलात आता आपण ह्या करंज्या तळून घेऊया. मध्यम आचेवरती आपण हे तेल गरम केलेलं आहे आणि नंतर मध्यम ते लो आचेवरतीच ह्या तळायच्या. गुलाबी रंगावरती छान सोनेरी रंग आला पाहिजे तळताना. थोडंसं वरून तेल स्प्लॅश करायचं आणि मग करंज्या आलटीपलटी करून घ्यायच्या.
वा, मस्त तळून झालेले आहेत, छान सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण एक्सेस तेल ड्रेन करून ह्या सगळ्या काढून घेऊया. आपल्या खुसखुशीत, खस्ता आणि अतिशय टेस्टी अशा मटार करंज्या रेडी आहे. नक्की ट्राय करा. या थंडीच्या सीझनमध्ये मटारचा हा पदार्थ सगळ्यांना घरी खूप आवडेल, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. छोट्या छोट्या गेट टुगेदर्सला वगैरे किंवा असंच चहासोबत खायला तुम्ही ट्राय करा. सॉस सोबत, चटणी सोबत द्या, खूप टेस्टी मस्त लागतात. आमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला सांगा. एक करंजी मी तुम्हाला ओपन करून दाखवते. बघा किती मस्त छान खुसखुशीत झाली आहे आणि आज सारणही किती मस्त दिसतंय. खूप टेस्टी लागेल. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कळवा कशी झाली ते. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. थँक्यू.